श्रीराम गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तदा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दनः आदिनारायणं विष्णु ब्राह्मणं च वसिष्ठकं श्रीराममारुतिं वन्दे श्रीरामदासं जगद्गुरुं। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम प्रभू, श्री मारुतीराया, श्री समर्थ आणि आपणा ज्येष्ठ श्रेष्ठ साधक समीक्षक आणि सर्व श्रोत्यांच्या हृदयस्थ आत्मारामाला नमस्कार करून आज आपण 52वं नाम अयोध्यागामीन जय जय राम. अयोध्येमध्ये आगमन करण्यास सर्वजण अत्यंत उत्सुक होते. वशिष्ठांनी दूतांना पुढं पाठवून नगर शृंगारण्यास सांगितलं. स्वागतासाठी रांगोळ्या, सुमने, गुढ्या तोरणे, पताका, दारोदारी पाण्याने भरलेले कलश, त्यामध्ये दही, दुर्वा इत्यादी पूजा साधन ठेवले. सगळीकडे दीप प्रज्वलन केले. श्रीरामांच्या पराक्रमाची कीर्ती सर्व वार्ता कानोपकानी पसरली होती. चारही पुत्रांचे विवाह करून अत्यंत सुंदर लावण्यवती सुनांसह राजा दशरथ येत आहे, हे मनोहर दृश्य पाहून सर्वांच्या डोळ्याचे पारणे फिटत होते. वशिष्ठांनी चारी पुत्र सुनांना हात धरून राजमंदिरामध्ये नेले. राजमातांनी चारी सुनांचे आनंदाने कौतुकाने स्वागत केले. लक्ष्मीपूजन झालं. नवपरिणित जोडप्यांनी सर्व ज्येष्ठांना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घेतले. सर्वजण सुखाने राहू लागले. असे हे अयोध्यागामीन जय जय राम. श्रीराम 53वं नाम आहे पितृवचनांकित जय जय राम. श्रीराम, सीता, लक्ष्मण, उर्मिला, भरत, मांडवी, शत्रुघ्न, श्रुतिकीर्ती सुखाने आनंदाने राहू लागले. सुख, आनंद, कौतुक घरोघरी राजवाड्यामध्ये अयोध्येमध्ये ओसंडून वाहू लागलं. श्रीराम सौमित्र, गुरु वशिष्ठ, पिता दशरथाच्या सेवेला रात्रंदिवस हजर होते. त्यांच्या मनातील मनोगत ओळखून न सांगताच कामे वेळेवर आणि उत्तम होत होती. भरताचे मामा युधाजित कौतुकाने भरत आणि शत्रुघ्नला दशरथांना विचारून केकेय देशाला घेऊन गेले. राजा दशरथाला राम, लक्ष्मण, अस्त्र शस्त्र, मल्ल, अश्वारोहण, धनुर्विद्या, गज, रथरोहण, आकाशात जाऊन परत येणे अशा ज्या अनेक विद्या शिकले ते पाहायची इच्छा झाली. वशिष्ठांनी विश्वकर्म्यालाही आश्चर्य वाटेल असा सभामंडप सजवला की त्याच्यापुढे स्वर्गही फिका वाटेल. अयोध्येतील नागरिक, ऋषी, साधू, सुरवर सर्वजण पाहायला आले. वरील सर्व विद्या राम, लक्ष्मण गुरु आज्ञेने दाखवू लागले. त्यांचा पराक्रम पाहून सर्वजण स्तिमित झाले. काहींच्या अंगाला कंप सुटला. काही जण मूर्छित होऊन पडले. दैत्य दानवही भयभीत झाले. आपले कुमार सर्व शस्त्रविद्येमध्ये निपुण झालेले पाहून दशरथाला आनंद झाला. आपल्या अपत्यांचा सन्मान केला. श्रीराम सर्वगुण संपन्न झालेला पाहून राजा दशरथ गुरु वशिष्ठांना म्हणाले, रामाला आता राज्याभिषेक करावा असे वाटते. तो सर्वगुणी सर्वसंपन्न असून सर्वांना वंदनीय आणि प्रिय आहे. राज्याचे रक्षण करण्यास अगदी योग्य आहे आणि मी आता वयोवृद्ध झालो आहे. राज्याच्या जबाबदारीनं दमलो आहे. योग्य वेळी मुलाकडे राज्याचा भार दिला म्हणजे बरे. सर्व मंत्रिमंडळानं आनंदानं संमती दिली. चैत्र महिन्यात वसंत बहरतो, अनेक रंगांनी खुलतो. निसर्गाची शोभा अवर्णनीय असते. गुरुपुष्य नक्षत्रावर रामाला राज्याभिषेक करायचा निश्चित झालं. दशरथाने वशिष्ठांना वंदन करून काय काय सामुग्री लागेल, कोणाकोणाला निमंत्रण द्यायची, त्यांची व्यवस्था कशी कुठे करायची वगैरे सर्व ठरले. त्यानंतर सर्वजण अतिशय उल्हासाने तयारीला लागले. वशिष्ठ वामदेव यांच्या आज्ञेनं सुमंत श्रीरामांना दरबारात घेऊन आले. उद्या राज्याभिषेक करायचा आहे असं सांगून रामाला योग्य उपदेश केला. रामाने लक्ष्मणाला मातांना ही वार्ता सांगितली.
राम सीतेने विष्णूचे दर्शन घेतले. रात्री कुशशय्येवरती झोपले. दुसऱ्या दिवशी उपवास करायचा होता. अयोध्या नगरीत घरोघरी महामहोत्सव सुरू झाला. कुंकुम चंदनाचे सडे घातले. रेखीव रांगोळ्या, गुढ्या तोरणे, पताकाने शहर शोभिवंत दिसू लागलं. रत्नदीप उजळू लागले. आम्रपर्ण आणि फुलांची तोरणे द्वारोद्वारी लावली. नरनारी उंची वस्त्रे दागिने लेवून सजल्या. राज्याभिषेकाचा सोहळा पाहण्याला आतुर झाल्या. दशरथाच्या मनात मात्र शंकेची पाल चुकचुकली. दुःस्वप्न पडू लागली. आपण हा सोहळा पाहू शकू की नाही म्हणून डोळे भरून येऊ लागले. मंथरेने कैकेयीचे कान फुंकले. रामाऐवजी भरताला राज्य देण्याविषयी सुचवले. राम राज्यावर आल्यावर भरताला राज्याबाहेर हकलून देईल, कदाचित मारूनही टाकेल. आत्ताही त्याला मामाकडे पाठवून राज्याभिषेक करून राज्य बळकवण्याचा प्रयत्न करतो आहे. हे सर्व ऐकून कैकेयी बिथरली. तिला मंथरेचेच खरे वाटू लागले. अत्यंत क्रोध आला. तुलसीदासांच्या रामचरितमानसमध्ये रामाला राज्याभिषेक झाला तर श्रीरामाचे अवतार कार्य रावणाचा वध करून कसे सफल होणार म्हणून सर्व देवांनी सरस्वतीला विनंती केली आणि मंथरा आणि कैकेयीची बुद्धी बिघडवली आणि रामाला वनवासामध्ये जायला सांगितले. कैकेयीला दशरथांनी 2 वर दिले होते. एका वराने भरताला राज्य आणि एका वराने रामाला वनवास मंथरेच्या सांगण्यावरून मागून घेतला, असा उल्लेख काही रामायणामध्ये आढळतो. वाल्मिकी रामायणामध्येही श्रीरामाच्या राज्याभिषेकाने सर्व देवांना चिंता वाटू लागली. सर्वजण ब्रह्मदेवाकडे गेले आणि तू दिलेले वचन पूर्ण कर म्हणून विनंती करू लागले. तेव्हा ब्रह्माने विकल्पाची योजना केली आणि विकल्पाला अयोध्येमध्ये प्रवेश नाही म्हणून मंथरा नगराबाहेर वनक्रीडा करण्यासाठी येईल तेव्हा तिच्यामध्ये प्रवेश कर असे ब्रह्माने विकल्पाला सांगितले, असा उल्लेख येतो. श्रीराम. पुढचं नाम आहे राज्य त्यागीनं जय जय राम. कैकेयीच्या एका वराने भरताला युवराज्याभिषेक आणि दुसऱ्या वराने श्रीरामाला तपस्वी वेशात वल्कल धारण करून 14 वर्षे दंडकारण्यामध्ये वनवास. परत म्हणते की मला जास्त लोभ नाही. 14 वर्षानंतर राम राज्य करेल, पण अंतस्थ हेतू असा की दंडकारण्यामध्ये अनेक प्रचंड दुष्ट आणि मायावी राक्षस असून ते रामाला आणि त्याच्याबरोबर लक्ष्मण गेला तर दोघांनाही ते खाऊन टाकतील. मग कायमचं निष्कंटक राज्य भरताला मिळेल. राम हा प्रजेचा अत्यंत लाडका होता. जवळ वनात गेला तर प्रजाही पाठोपाठ जाईल, म्हणून दंडकारण्यामध्ये दूर गेला म्हणजे प्रजा जाऊ शकणार नाही आणि रामही मध्ये परत येऊ शकणार नाही. एवढ्या दीर्घ काळात प्रजा रामाला विसरून जाईल. रामाची वार्ताही कानी पडू नये अशी दक्षता घेतली. रामराज्याभिषेकाचा दिवस उजाडला. श्रीरामानी पुण्याह वाचन केले. राम सीतेसह देवदर्शन करून आले. तोच सुमंत श्रीरामाला दशरथाने आत्ता लगेच बोलावले म्हणून सांगत आला. वाटेत सर्वत्र सुगंधी सडे, घरोघरी तोरणे, मखरे, मंगलवाद्ये वाजत होती. विविध प्रकाराने शृंगारलेले नगर पाहून हर्ष उल्हास झाला. श्रीराम सर्वांशी उत्साहाने वार्तालाप करत चालले होते. श्रीराम कैकेयीच्या महालात आले. कैकेयी मातेला आणि दशरथाला नमस्कार केला. दशरथांची अवस्था पाहून श्रीराम मातेला विचारतात, माते, राजाला कसलं एवढं दुःख झालं आहे? आमचा काही अपराध झाला का? भरत शत्रुघ्नकडून काही वार्ता आली आहे का? दशरथ काहीच बोलत नाहीत. तेव्हा कैकेयी म्हणते, रामा, राजाची तुझ्यावरती अतिशय ममता आहे. तुला मनोगत सांगितलं तर तुझे चित्त पोळेल. प्रिय माणसाला अप्रिय वचन बोललं जात नाही म्हणून ते मौन धरून बसले आहेत. आणि म्हणून कैकेयीने सर्व गोष्टी रामाला सांगितल्या आणि आत्ता लगेचच सर्व आभूषणे आणि उंची वस्त्रे उतरवून वल्कल नेसून दंडकारण्यामध्ये जायला निघण्यासाठी आज्ञा केली. पितृवचन पाळून तू पूर्तता कर, म्हणजे तू तिन्ही लोकांना वंद्य होशील.
कैकेयीचे हे वचन ऐकून श्रीराम हर्षनिर्भरतेने तत्काळ वनामध्ये जाण्यास निघाले. कैकेयीविषयी कोणताही विकल्प मनात न आणता आनंद आणि प्रसन्नतेनं वनात जाण्यास निघाले. माते, मी तुझ्या सांगण्यावरून मी माझे सर्व धन, राज्य, सर्व काही भरताला आनंदाने द्यायला तयार आहे. वडिलांची सेवा आणि त्यांच्या आज्ञेप्रमाणे, त्यांच्या वचनाप्रमाणे वागणे यासारखा दुसरा श्रेष्ठ धर्म नाही, धर्माचरण नाही. त्याच क्षणी राम वशिष्ठ मुनींच्या मुलाला बोलावून आपल्याजवळ जे जे काही आहे त्या सर्वांचे दान करतात. इथे रामाचे विशेष गुण लक्षात येतात. राज्याभिषेकाचा क्षण अगदी जवळ आलाय. उंची राजवस्त्र, आभूषणं त्यांनी ल्याली आहेत. सर्वत्र उत्साह, आनंदी आनंद साजरा होऊ लागलेला आहे. आणि अगदी त्याच क्षणी वल्कल घालून 14 वर्षासाठी वनवासात जाण्यासाठी निघाला आहे. कोणालाही दोष न देता, मनाची प्रसन्नता यत्किंचितही ढळून न देता, केवढा मनाचा मोठेपणा, केवढी निस्पृहता. श्रीराम जीवनमुक्तच होते, महात्मा योगी होते. सुख दुःख समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ अशी निरपेक्ष, समतोल, स्थितप्रज्ञ वृत्ती होती. इथून पुढे आपल्याला रामनाम उत्तम गुणांच्याकडे घेऊन जाणार आहे. माता पित्याला नमस्कार करून श्रीराम महालाबाहेर आले. कौसल्य मातेचा निरोप घेताना रामचरितमानसमध्ये म्हटलं आहे, माते, आज मला वडिलांनी वनाचे राज्य दिले आहे, तिकडे मी चाललो आहे. कौसल्य म्हणते, वडिलांची आज्ञा असेल तर जाऊ नको, आईची आज्ञा श्रेष्ठ असते, पण कैकेयी मातेची आज्ञा असेल तर तुला मात्र जावं लागेल. कौसल्याचे इतके सुंदर भाव वाल्मिकी रामायणामध्ये वर्णन केले आहेत की राम, लक्ष्मण, सीता बरोबर आहेत. कोणालाच वनात राहण्याची सवय नाही. कौसल्यानं निसर्गाला देव मानून साथ घातली आहे आणि त्यांचे संरक्षण करण्याची विनंती केली आहे. सुमित्रेनं श्रीरामांच्या आज्ञेत राहा म्हणून सांगितलं. श्रीराम पुढचं नाम आहे वल्कलधारीनं जय जय राम. वल्कल म्हणजे झाडाची साल, सालीपासून तयार केलेलं धोत्रासारखं वस्त्र. श्रीरामांनी वल्कल नेसली. सीतेला वल्कल नेसवू लागले तेव्हा सुमित्रा, कौसल्या, इतर ज्येष्ठ स्त्रिया आणि गुरु वशिष्ठ म्हणाले, वनवास, वल्कले हे केवळ रामापुरतंच मर्यादित आहे. सीता सालंकृतच वनामध्ये जाईल, उंची वस्त्र नेसेल. कैकेयीला काही बोलता आले नाही, तिला मान्य करावे लागले. रामाचा वनवासाचा निर्धार पाहून राजा दशरथ त्यांच्याबरोबर रथ, घोडे, छत्र, चामरे, तंबू देऊ लागले. कैकेयीचा संताप झाला. भरताच्या राज्यातले अणुमात्र देखील घेतलं तरी माझ्या वचनाचा भंग होईल. माता कैकेयीचे हे वाग्बाण ऐकून श्रीराम गंगोदक तीर्थ घेऊन शीघ्र निघाले. अयोध्यावासी यांची अवस्था जळाविणं माशासारखी झाली. रामापाठोपाठ वनवासाला चालले. तापसी नदीच्या काठी सर्वजण विश्रांतीसाठी थांबले. रात्री सर्व लोक झोपले असताना त्यांच्या नकळत श्रीराम पुढे निघून गेले. श्रीराम 56वे नाम आहे गुहक पावन जय जय राम. कोसल देश सोडून राम पुढे जातात. वेदश्रुती, गोमती, स्वंदिका नद्या पार करत ते निषाद राजाच्या शृंगवेरपुरामध्ये गंगा तटावरती पोहोचले आहेत. सुमंतला रथासकट परत पाठवले आहे. पुढचा सर्व प्रवास हा पायी आहे. गंगा पार करायची आहे. नाबाडी गुहक नावेतच बसला आहे. तिघेही चालत तिथे जातात आणि गंगा पार करण्यासाठी विनंती करतात. तोपर्यंत श्रीरामांचा पराक्रम, अहिल्योद्धाराची हकीकत कर्णोपकर्णी सर्वत्र पसरलेली आहे. गुहक म्हणतो, माझी एक अट मान्य करावी लागेल. आपले पाय धुतल्याशिवाय म्हणजे पाद्यपूजा केल्याशिवाय मी नावेत बसू देणार नाही. राम त्याला नकार देतात. श्रीरामांची पाद्यपूजा करायची आहे हा मुख्य हेतू होता म्हणून गमतीने म्हणतो, रामा, नावेत बसून आमचा घात करू नको. सगळी लोक म्हणतात तुमच्या चरणधुळीनं माणसं बनण्याची जादू आहे.
दगडाला नुसता पाय लागला तर त्याची सुंदर नारी झाली. माझी नाव तर लाकडाची आहे, दगडापेक्षा कितीतरी मऊ. तुमचे पाय माझ्या गरिबाच्या नावेला लागले तर नाव उडून जाईल आणि तिच्या जागी एक बाई सुंदर स्त्री होईल. मग तिला मला घरी घेऊन जावं लागेल. मग मी माझ्या बायकोला कसं आणि काय समजावू? नावेचा धंदा करूनच मी संसार सांभाळतोय. ही नावच बाई झाली तर आमच्या सगळ्यांचा पोटापाण्याचं काय करायचं? तेव्हा पायाला मातीचा एकही कण राहता कामा नये, असे पाय धुणार आणि मगच नावेत चढायचं. श्रीरामाने त्याच्या अंतरीचा भाव ओळखला, रामावरचा भक्तिभाव जाणला. पाय धुवून श्रद्धेने चरणतीर्थ प्राशन केले. गंगा पार झाली म्हणून त्याला काहीतरी देण्यासाठी राम शोधू लागले. वल्कलाशिवाय काहीच जवळ नव्हतं. सीतेच्या न सांगताच हे लक्षात आलं. तिने आपल्या हातातली अंगठी काढून दिली. त्याने नम्रपणाने नकार दिला. अहो, तुमचा धंदा एकच. मी गंगा पार करतो, तुम्ही भवनदी पार करता. मी तुमच्या घाटावर येईन तेव्हा तुम्ही मला भवनदी पार करून द्या आणि वनवास संपून राम राज्यावर बसले की मी रामाकडून मागून घेईल. राम त्याच्या युक्तिवादाने प्रसन्न झाले आणि गुहाला आपला बंधू मानू लागले. रामाने हे राज्याभिषेकाच्या वेळी आठवणीने गुहकाला बोलावून त्याचा यथोचित सन्मान केलेला आहे. वनवासाच्या सुरुवातीपासूनच एक एक माणसं जोडायला सुरुवात झालेली आहे. असं हे गुहक पावन जय जय राम. 57व नाम येतं जटाजुट शोभित जय जय राम. 14 वर्षाच्या वनवास काळामध्ये श्रीराम लक्ष्मणांना तपस्वी वेशातच राहायला हवं होतं. रामाने गुहकाला बोलावून वटवृक्षाचा चीक आणला आणि दोघांनी गुहकाकडून अतिशय सुंदर जटामुकुट बांधून घेतले. मग नावेतून पैलतीरी गेले. ते सुद्धा त्यांचं रूप अतिशय सुंदर दिसत होतं. तुलसीदास रामचरितमानसमध्ये वर्णन करतात. होत प्रात बट चिरू मगावा, जटा मुकुट निज सीस बनावा, सरसिज लोचन बाहू बिसावा, जटा मुकुट सिर उर बनमाला. श्रीराम जय जय रघुवीर समर्थ.